सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष, अवनी. ओके. पार्ट आहे 21. पार्ट 20 मध्ये बघितलं होतं आपण. अवनी विचारते सेकंड बेबी बद्दल, तर आयुष मस्त डिटेलमध्ये सर्व समजावून सांगतो, लाईक प्रॅक्टिकल लाईफच्या अकॉर्डिंग. आणि ते अवनीला पण समजतं, तर तसंच ॲग्री करून बोलते की हा प्लॅन नंतर करू, पण आता आयुनीवर फोकस करू. आणि मग आयुष बोलतो कडल टाइम बद्दल, तर अवनी बोलते की तरी म्हटलं आज इकडून तिकडे जाणारा हात असाच शांत कसा काय आहे. सो आता पुढे बघू. तर आयुष बोलतो माझा हात एकाच ठिकाणी बसला आहे, कारण एकदम त्याला हवा त्याच जागी आहे ना, म्हणून. तर अवनी बघते तर वेगळ्याच ठिकाणी असतं, तर पटकन उठायला जाते, पण आयुष तसाच अवनीला जवळ घेत बोलतो की नको उठू, कारण तुला सुद्धा आवडलं होतं, म्हणून तू कुठे होती आणि कुठे आली बघ, म्हणजे तुला कळलं सुद्धा नाही की मी काय करत आहे. तर अवनी बोलते हा मी तेच विचार करत आहे की मला कसं काही कळलं नाही. तर आयुष बोलतो मी तुला इकडे बोलत असताना हाफ ऑफ कडल टाइम सुरू केलं होतं, म्हणून नाही कळलं. तर अवनी बोलते अच्छा असं पण करू शकतो तू, हो ना. तर आयुष बोलतो हो मग करूच शकतो. तर अवनी बोलते बरं चल सोफ्यावर किंवा आत बेडरूममध्ये. तर आयुष तसंच बघत बोलतो की नाही नाही अवनी मी कुठे नाही येणार, मला खूप भीती वाटत आहे, तू काही करशील तर माझं काय होईल. तर अवनी तसंच हसत आणि मस्करीत मारत बोलते की शटाप यार आयुष, काही काय बोलतो, मी असं काही नाही करत, प्लीज चल ना. तर आयुष विचारतो मग इतकं चल चल काय करत आहेस. तर अवनी बोलते कडल टाइम बोललास ना, मग स्वतःच विसरला का. तर आयुष बोलतो हा पण आता मूड नाही आहे ग, गेला माझा मूड. तर अवनी बोलते अच्छा हो का, ठीक आहे मग झोपू चल. असं बोलून दोघेही उठून आत येतात आणि आयुष तसाच उचलून घेतो अवनीला आणि बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि मग मस्त किस करू लागतो. तर किस करून झाल्यानंतर अवनी बोलते की नाटकी हवी तर तू आहेस. मग मला काय बोलतो, मूड नव्हता ना, मग आता काय झालं जे असं लगेच उचलून इथे घेऊन आला. तर आयुष परत मस्त अवनीचं फेस धरून किस करू लागतो, पूर्ण डीप फील करून देत, आणि अवनी पण वेळेनुसार सेम रिस्पॉन्स देत असते. आणि तसंच दोघेही ते सर्व करायला सुरू होतात फायनली. आणि मग आयुष फुल रफ मध्ये करू लागतो. तर अवनी बोलते की आयुष जरा हळू ना, खूप जास्त रफ जात आहेस तू. देन आयुष ऑलरेडी त्या झोन मध्ये असतो, तर तसंच कमी न करता जास्त करतो आणि अवनीला पण जोश येतो आणि तसंच सेम रिस्पॉन्स देत असते. आणि मग असंच 1.5 तास होतो आणि त्यानंतर दोघेही एकदम रिलॅक्स लेटून असतात. तर आयुष बोलतो "धिस कर्व्हज, धिस सॉफ्ट स्किन, धिस टच, धिस व्हॉईस उफ." तर अवनी तसंच टाईट हग करत बोलतो, की "बापरे! आजचं खूप जास्त फास्ट होतं, असं नाही वाटलं का तुला?" तर आयुष बोलतो, "पण तू ज्या स्पीडमध्ये मूव्ह करत होती ना, ते खूप जास्त एक्साइटेड करून जाणारा होता. मग मला पण नाही समजलं काय होतंय, कसं होतंय? बस कंटिन्यू होत राहिलं." तर अवनी बोलते, "हो का? आणि आता झोपायचं आहे, सो चल मी शॉवर घेऊन येते." तर आयुष बोलतो, "हो, मी पण." देन दोघेही जातात आणि मस्त शॉवर घेऊन येतात, चेंज करून बेडवर झोपायला जातात, क्युटी आयुनीला मध्ये घेऊन. सो मग सकाळी 6:30 वाजता आयुष उठतो आणि बाजूला बघतो, तर मस्त अवनी आयुनी दोघेही झोपलेले असते. तर ब्लँकेटने त्यांना परत नीट कव्हर करून देतो आणि फ्रेश व्हायला जातो. आणि मग 10 मिनिटांनी अवनी पण उठते. तर आयुषला बघताच बोलते, "बापरे! आज माझ्या आधीच उठला, कसं काय? आणि मला का नाही उठवला?" तर आयुष बोलतो, "अगं तुम्ही दोघेही मस्त झोपून होते, लाइक बघून असं वाटलं, बघतच राहावं. इतके क्यूट दिसत होते, म्हणून म्हटलं झोपू दे छान निवांत." तर अवनी बोलते, "ठीक आहे, ठीक आहे." देन आयुष बोलतो, "आणि ही आयु रात्री किती वेळेस ब्लँकेट काढून टाकते गं? कितीतरी वेळेस मीच कव्हर करून दिलाय." तर अवनी बोलते, "हो ना, आणि मी सुद्धा हेच केली आहे रात्री." तर आयुष बोलतो, "आणि बघ ना किती मस्त गोड दिसते झोपलेली असताना, अगदी शांत. आणि हेच आता उठून असू दे, 1 सेकंड पण तोंड बंद नाही ठेवत. लाइक इतकी जास्त प्रश्न विचारणार आणि इतकं काय-काय बोलणार." तर अवनी बोलते, "हो ना. अरे मला फोन किंवा टीव्ही बघायला सुद्धा लक्षात नसते, इतकी जास्त बिझी असते मी आयूसोबत." तर आयुष बोलतो, "यू नो व्हॉट अवनी, खरी पॅरेंटिंग म्हणजे आपल्या बेबीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं. कारण जेवढा जास्त वेळ आपण घालवणार, तेवढंच जास्त चांगलं शिकवणार आणि तिला समजणार सुद्धा. आणि आपली खूप स्ट्राँग बॉन्डिंग पण होईल. आणि मग ती ज्या प्रकारे ग्रो करेल, एक समजदार क्युटी पाय असेल आपली आयुनी, आणि हे खरं तर ग्रोइंग एजमध्येच व्हायला हवं आणि त्यांच्या समजदारीने समजावायला हवं. तरच त्यांना समजेल. कळलं का?" तर अवनी बोलते, "हो बेबी, समजलं मला. चल मी फ्रेश होते हां." देन अवनी जाते फ्रेश होते आणि आयुष मस्त विलास स्टाफकडून चहा नाश्ता बोलावून घेतो आणि मग काही वेळाने आयुनी उठते आणि आयुषला बघते आधी, तर तसंच बघत बोलतो, "बापरे! आयु बेबीला कोणी उठवलं नाही, तरी कशी काय उठली गं?" तर आयुनी बोलते, "माझी मीच उठली बाप्पा. गुड मॉर्निंग."
तर आयुष मस्त अवनीजवळ जातो आणि फेसवरून बाजूला करत मस्त असा गाल ओढत बोलतो, "क्युटी पाय मॉर्निंग गं माझं क्यूट क्यूट बाळ." हाय, हाय. क्युटी पाय मॉर्निंग. सो मग अवनी येते आणि मस्त अवनीचा लाड करते. सो मग तिघेही मस्त फ्रेश होऊन बसलेले असतात गप्पा मारत. तर काही वेळाने चहा नाश्ता येतो. देन आयुष घेतो आणि तिघे छान चहा नाश्ता करतात. आणि मग आयुष रेडी होतो फॉर ट्रेनिंग. तर आयुनी बोलते, "पप्पा आज लवकर या तुम्ही." तर आयुष बोलतो, "हो." आणि मस्त दोघींना हग करतो आणि मग बॅग घेऊन खाली जातो. तर अवनी आणि आयुनी दोघीही विंडोमधून बघत असतात आयुषला कारमध्ये बसून जाताना. हाय, सो क्यूट. सो मग आयुनी बोलते, "मम्मा आता आपण गेम्स खेळू आणि मग ड्रॉइंग करू, ओके?" तर अवनी बोलते, "हां बेबी, ओके, गुड आयडिया." तर दोघीही ड्रॉइंग करण्यात बिझी असतात. तर काही वेळाने आयुष मेसेज करतो, की "अवनी, मी आलोय ऑफिसला आणि आता ट्रेनिंगला जाणार आहे, ओके? सो करतो नंतर मेसेज." तर तसंच अवनी रिप्लाय करते, "हां, ओके बेबी, चालेल. छान कर ट्रेनिंग. अगदी प्रॉपर लक्ष देऊन आणि आमचं टेन्शन घेऊ नको. आम्ही आहे बरोबर, ओके?" तर आयुष ठीक आहे बोलून फोन ठेवतो आणि जातो ट्रेनिंगला. हाय, हाय! सो क्यूट, केअरिंग, लव्हिंग कपल. सो मग दुपारी 1 वाजता अवनी आणि आयुनी लंच करत असतात. तर आयुनी बोलते, "मम्मा, आपल्या पप्पाने लंच केलं असेल ना?" तर अवनी बोलते, "हां बेबी, केलं असेल ना. त्यांना माहिती आहे वेळेत खायचं असं." तर आयुनी बोलते, "ओके मम्मा. आणि मम्मा, आज संध्याकाळी आपण कुतुब मिनारला जायचं ना? मी ना हे माझ्या बुकमध्ये बघितलं होतं." तर अवनी सरप्राईज होत बोलते, "बापरे आयु, तुला कुतुब मिनार माहिती आहे?" तर आयुनी प्राउडली बोलते, "हां मम्मा, स्कूलमध्ये टीचरने सांगितलं होतं. खूप मोठं आहे, असं मला माहिती आहे." तर अवनी खुश होत बोलते खूप, "वाह गं, माझं बाळ किती हुशार आहे गं. चल मग इव्हनिंगला पप्पाला विचारू आणि जर ते ओके बोलले तर जाऊ." तर अवनी खुश होत बोलते, "या आणि मम्मा मला आईस्क्रीम पण हवी आहे आणि तू प्लीज आता नाही नाही बोलायचं, ओके?" तर अवनी हसत बोलते, "बघू, बघू. पण एका अटीवर आणि ती अट म्हणजे आज तू विंटर सूट घालायचा आहे. इव्हनिंगला थंडी खूप आहे बाहेर." तर आयुनी मान हलवत बोलते, "ओके मम्मा, चालेल." दुपारनंतर अवनी आणि आयुनी थोडं झोप घेतात. तर 3 वाजता अवनीला आयुषचा कॉल येतो. तर अवनी उठते आणि रिसीव्ह करते. तर आयुष बोलतो, "अवनी अगं ट्रेनिंग होत आली आहे, सो मी निघतो 15 मिनिट्समध्ये आणि माझ्या दोन्ही क्युटी पाई काय करत आहे?" तर अवनी सांगते, "काही नाही, आम्ही झोपलो होतो, तर आता तुझा फोन आला तर मी उठली." आयु झोपली आहे आणि इव्हनिंगचा प्लॅन मॅमने मस्त बनवून ठेवलाय. कुतुब मिनारला जायचं वगैरे. हं. तर आयुष बोलतो, "अच्छा, चांगलं आहे मग जाऊया आपण आणि त्यानंतर शॉपिंग पण करू थोडी. तुला काही हवं असेल तर ते पण घेऊ." तर अवनी बोलते, "मला तिथे गेल्यावर बघू काय ते, पण आयुषसाठी टॉयज बघू." तर आयुष बोलतो, "डन. चल मी निघत आहे, बोलू नंतर. टेक केअर बेबी, लव्ह यू." तर अवनी बोलते, "हाय, ये लव्ह यू किती मंथ्सनं ऐकली मी. आय लव्ह यू सो मच आयुष." सो मग 4:15ला आयुष विलामध्ये येतो. दार उघडताच आयुनी धावत येऊन आयुषला मस्त हग करते. मग आयुष तसाच उचलून घेत दोन्ही गालावर किस करत बोलतो, "अरे बापले गं! माझं हे क्यूट बाळ आज झोपून उठलं तर त्याला जास्तच गोड टेस्ट आली गं किसला." तर अवनी बोलते, "अले पप्पा, आता मी मम्मा आणि मी स्वीट खाल्लं एक म्हणून आलं असेल." तर अवनी हसत बोलते, "वाह! हे मस्त आहे गं. स्वीट खाल्लं की गालावर किस करून स्वीट टेस्ट येतो, हो ना?" तर आयू बोलते, "येस मम्मा, येस." तर आयुष बोलतो, "सो मग मला कोण जास्त मिस केलं आज आणि का केलं?" तर आयुनी बोलते, "पप्पा, मीच केली तुम्हाला मिस सर्वात जास्त. का केली सांगू? कारण आज आपण कुतुब मिनारला जाणार आहे ना म्हणून." तर आयुष तोंड बनवत बोलतो, "अच्छा, म्हणजे फिरायला जायचंय म्हणून मिस केली का? म्हणजे असं फिरायचं जर नसतं तर नसती केली ना? ठीक आहे, मी नाही जाणार आता कुठेच." तर आयुनी बोलते, "अले बाप्पा, असं नाही, मी तुम्हाला खरंच खूप मिस केली." असं बोलत आयुनी मस्त छोटूसं तोंड बनवत आयुषला हग करत शोल्डरवर फेस ठेवते. हाय! तर आयुष, अवनी एकमेकांना बघत स्माईल करतात आणि इशारा करतात, की "बघ, किती जास्त राग आला तिला." देन आयुष तसंच आयुनीला आपल्यापेक्षा वर उचलत लाड करत बोलतो, की "आज मी पण आयुला खूप मिस केलंय. प्रत्येक सेकंदला, मिनिटला, तासाला भरभरून मिस केलंय." तर आयुनी लगेच स्माईल करत बोलते, "खरंच का पप्पा?" तर आयुष तसंच दोन्ही गालावर किस करत बोलतो, "यस पप्पा, खरंच." आणि मग आयुनीला अवनी घेते आणि आयुष शूज वगैरे काढतो, फ्रेश होतो, चेंज करतो. देन आयुनी पाणी घेऊन येत आयुषला देते. हाय! तर आयुष पाणी घेत बोलतो, "अरे बापले का माझं छोटूसं बाळ." देन आयुनी आपली ड्रॉइंग दाखवते आयुषला. तर आयुष बघताच बोलतो, "वॉव बेबी, हे तू काढलाय?" तर आयुनी बोलते, "येस पप्पा, हे बघा, इंडिया गेटला गेलो होतो ना आपण, तिथलं काढलं मी हे सर्व. तर गेट आहे हे, मग आपण आहे हे आणि हे गार्डन आहे आणि इकडे बलूनवाले अंकल आहे आणि थोडं दूर तिकडे आईस्क्रीमवाले अंकल आहे. मग आपण इथे असताना घरी यायला कॉल केला होता ना मम्माने, हे ते आहे."
हाय, सो क्यूट. तर आयुष हे सर्व ऐकून बोलतो, "बापरे! एवढं सर्व लक्षात ठेवून काढली तू? सो क्यूट बेबी." खरंच खूप मस्त आहे. मला खूप आवडलं. म्वा. सो मग अवनी बसते जवळ आणि बोलते, की "काय मग कशी झाली ट्रेनिंग?" तर आयुष बोलतो, "आजची ट्रेनिंग खरंच खूप छान झाली. जी एक्सप्लेन करत होती ना, ती आपल्या साइडचीच होती. सो सर्वांना अगदी ईझीएस्ट लँग्वेजमध्ये समजावून सांगत होती आणि सर्वांना खूप छान रिस्पॉन्ड केला." तर अवनी बोलते, "ओह वॉव! नाईस." तर आयुष बोलतो, "सो चल मग रेडी होऊन निघू, आपण फिरायला जायचं आहे ना?" तर अवनी बोलते, "अरे आताच कुठे? तुला आधी रिलॅक्स हो छान. रेस्ट कर. असं आल्या-आल्या कुठे नाही जायचं, कळलं?" तर आयुष बोलतो, "अगं माझं रेस्ट करणं मीन्स तुम्हाला हॅपी बघणं. तुम्ही दोघे जेवढे हॅपी असणार, तेवढा जास्त मी रिलॅक्स असणार. मीन्स खूप जास्त शांत फील करतो खरंच. तुम्हाला बघून माझा पूर्ण थकवा असाच गायब होतो. सो माझ्या रेस्टबद्दल तू टेन्शन घेऊ नको, कळलं का?" तर अवनी बोलते, "हो, माहिती आहे मला, पण तरी तू थोडा वेळ लेटून घे." हां. नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. पार्ट 22 मध्ये बघणार आहे आपण आता आयुष हे ऐकून किती वेळ रेस्ट करतो आणि किती वाजता फिरायला निघतात आणि कुठे-कुठे फिरून कसं एन्जॉय करतात आणि आयुनीची क्यूट मस्ती किती बघायला मिळेल आणि आयुष अवनी पण कसं काय-काय एन्जॉय करतात तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.